नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपण निघाले सह्याद्रीमध्ये भटकंती करण्याकरता आणि मस्त की अशी पावसाला पण सुरुवात झाली आणि पावसाळ्यातला सह्याद्री बघण्यासारखा असतो मित्रांनो। सह्याद्रीच्या डोंगर रांगेमधून वाहणारे धबधबे आहेत ना, ते बघण्याकरता एवढा भारी असतो ना पावसाळ्यातला सह्याद्री। आपण आज बघण्याकरता चाललो आहे आणि आपल्याबरोबर बघण्याकरता काही मित्रमंडळी आपल्याबरोबर सगळी अनोळखी आहेत, म्हणजे आपण एक छोटीशी ट्रिप अरेंजमेंट करतो आहे ह्या टायमाला। तर आपल्याबरोबर सगळी ती मित्रमंडळी असणार आहे। तर चला, तर आता आपण जो आपला स्पॉट ठरला आहे त्या स्पॉटपर्यंत जाऊन पहिल्यांदा सगळ्या मित्रमंडळींना पहिलं जाऊन भेटूया। सगळ्यात जास्त ना मलाच लेट झालं आहे। आमचं ठरलं होतं 6:30ला जायचं आणि आता बरोबर वाजलेत 7 आणि अजूनपर्यंत मी इथं पोचलो नाही आहे। अर्धा तास उशीर झाला आहे। तर दोघा तिघांनी मला 2 ते 3 वेळा फोन केले, तुम्ही कुठे आहेत, या लवकर। तर चला त्या स्पॉटपर्यंत जाऊन पहिले त्यांना भेटूया। तर स्पॉटवर पोचलो आणि सगळ्यांची भेट घेतली आणि आम्ही निघालो होतो आज ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यामध्ये जो नाणेघाटच्या पायथ्याशी जे सिंगापूर गाव आहे त्या गावामध्ये आपल्याला एक हिडन वॉटरफॉल आपल्याला बघायला भेटणार होता। तिकडे जाण्याचं एकच कारण होतं की रविवार म्हटलं का सगळ्याच ठिकाणी सगळ्याच लोकांची गर्दी असते, त्याकरता अशा एका ठिकाणी जायचं होतं का तिकडे जास्त कोणीच नसणार आणि आपल्याला एकदम शांतता भेटणार, म्हणून आम्ही ही सिंगापूर गावातली ही वॉटरफॉलची जागा निवडली होती आज। आता आलो आम्ही बरोबर सिंगापूर या गावामध्ये। सिंगापूर म्हणजे जे आपले बरोबर नाणेघाटचा जो बेस विलेज आहे त्या गावामध्ये आले, म्हणजे सिंगापूर। हे बघा, हे पूर्णपणे सिंगापूरमध्ये आले आणि आपल्या इथे जे ट्रेक गाईड असणार आपल्या बरोबर जे हरिभाऊ, त्यांच्या घरी जाता चाललो आहे नाश्ता करायला। मस्तपैकी नाश्ता वगैरे करूया आणि मग निघूया आपल्या भटकंतीला, म्हणजे धबधब्यावर आपण जाणार आहे। सिंगापूर हे नाणेघाटाच्या पायथ्याशी असणारं गाव, निसर्गाच्या सानिध्यात आणि एकदम शांतता आणि एकदम सुंदर असं हे सिंगापूर गाव आहे। आपले ट्रेक गाईड म्हणजेच हरिभाऊ यांच्या घरी मस्तपैकी पोह्यांचा नाश्ता केला आणि आपल्या भटकंतीला सुरुवात केली। भटकंतीला जाण्याआधी सगळ्यांना ट्रेकिंगचे नियम व कसं जायचं ते सगळ्यांना समजून सांगितले आणि काय काय काळजी घ्यायची याची पूर्णपणे त्यांना माहिती दिली। छत्रपती शिवाजी महाराज की जय। महाराजांचा जयघोष केला आणि भटकंतीला सुरुवात केली। 1 ते 1.5 तासाची ही पूर्णपणे जंगल आपली भटकंती होती। त्याच्यानंतर आपल्याला सुंदर असा धबधबा भेटणार होता। हे बघा, आपल्या भटकंतीला सुरुवात झाली आणि आपल्याबरोबर जे आजचे ट्रेक गाईड आहेत, म्हणजे आपल्याला ज्या धबधब्यापर्यंत ते घेऊन जाणार आहेत, तर आपल्याबरोबर हे हरिभाऊ आपल्याबरोबर आहेत। हे बघा, आपल्याबरोबर ते नेहमीच असतात कुठल्या ना कुठल्या भटकंतीला एवढ्या भागातल्या, म्हणजे इथे नाणेघाट आहे, ह्या साईडला पूर्णपणे वरती बघा तुम्ही जीवदान किल्ला आहे, ह्या साईडला घोडेपाण्याची नाळ आहे, ह्या पूर्णपणे ज्याही डोंगरातल्या वाटा आहेत घाटवाटा त्यांच्या भटकंती करत असतात। आणि आज आपण त्यांच्यावर इथल्या एका धबधब्यावर, म्हणजे कोणाला जास्त माहिती नाही आहे, धबधब्यावर जाण्याकरता आपल्याला आज ते गाईड करणार आहेत आणि 1 ते 1.5 तासाचं आपली ट्रेकिंग आहे ना, आणि त्याच्या पुढे आपल्याला धबधबा लागणार आहे। पूर्णपणे ह्या जंगलातून आपल्याला 1 ते 1.5 तास पूर्ण ट्रेकिंग करायची आहे आणि नंतर आपल्या पुढे जो धबधबा बघायला भेटणार आहे। आणि आपल्याबरोबर आले सगळे आपले हे मित्र आहेत, सगळे नवीन आहेत भटकंती करण्याकरता। मी बघाल पूर्णपणे जंगलाची पूर्णपणे ट्रेकिंग ही तेव्हा पूर्ण असं घनदाट जंगल आहे आणि आजूबाजूच्या लोकांना फक्त हा रस्ता माहिती आहे। बाहेरच्या लोकांना हा जो वॉटरफॉल आहे तो अजिबात माहीत नाही, म्हणजे एकदम हिडन असा वॉटरफॉल आहे। म्हणजे वरती मला हे दिसते जीवदान, एवढा वांदरंगी सुकापासून नीट दिसतो बघा। आता मग अशी धुकं होती तर काही दिसत नव्हतं आणि तिथला तो रिव्हर्स वॉटरफॉल आहे तो पण बघायला भेटतो आणि त्याच रिव्हर्स वॉटरफॉल तिथे पाणी खाली पडते थोडंफार, त्या पाण्याखाली आपल्याला जायचं, म्हणजे एक छोटासा एक धबधबा तिथे तयार झाला आहे, त्या धबधब्यावर जायचं आहे। मित्रांनो, पावसातला जो सह्याद्री आहे ना तो बघण्याची फिरण्याची एक वेगळीच मजा आणि एक वेगळाच आनंद असतो। बघा तुम्ही, एकदम हिरवगार झालं आहे। ज्या टायमाला तुम्ही उन्हाळ्यात याल ना, तुम्हाला पूर्णपणे ओसाड झालेले बघायला भेटेल आणि आता एवढं एकदम घनदाट जंगल बघायला भेटते ना, ते उन्हाळ्यात तुम्हाला काहीच बघायला भेटणार नाही। हे बघा समोर तो रिव्हर्स वॉटरफॉल बघा, हे बघा
नाणेघाट आणि जीवदानच्या इथला जो रिव्हर्स वॉटरफॉल आहे ना तो आपल्याला बघायला भेटतो बघा. पाणी कसं बघा हवेच्या दिशेने परत वर चालले आणि ह्याच वॉटरफॉलचे थोडंफार खाली पाणी येते ना त्याच्या आपल्याला खाली जायचं आहे. हे बघा ज्या ठिकाणी वॉटरफॉल आहे म्हणजे जास्त रिस्की पण नाही आहे आणि तेवढी आपल्याला मजा पण करता येईल अशा ठिकाणी आता येऊन पोचले बघा. पूर्णपणे आपला वॉटरफॉल आहे. ह्या ठिकाणी आपल्याला थांबायचं आहे आणि पूर्णपणे अशी मजा करायची. जी वरती बघाल ना मला पूर्णपणे जीवदान किल्ल्यावर बघायला भेटतो बघा. ह्या साईडला बघा दिसायला आपल्या ह्या साईडला जो रिव्हर्स वॉटरफॉल बोलून तुम्हाला ह्या साईडला पूर्ण तो रिव्हर्स वॉटरफॉल वरती आहे आणि तिकडनं पूर्णपणे हे पाणी खाली येते. बघा ह्या साईडच्या धबधब्यावर येत होतो. ह्या साईडला आपली सगळी पोरं इकडे गेली आहेत. बघा वरच्या साईडला त्यांच्यावर आपले हरिभाऊ पण आहेत. पण रस्त्यामध्ये येता वेळेस ना साळींदरचा हा काटा बघायला भेटला बघा. आणि साळींदर असतो त्याला पूर्ण काटे असतात त्याला तो साळींदरचा काटा इथं बघायला भेटला. म्हणजे साळींदर पण ह्या जंगलामध्ये आहेत पण त्याचा आपल्याला काटा पण आपल्याला बघायला भेटला. सगळं बघायला भेटत नाही पण त्याचा काटा बघायला भेटला आहे. आणि हा पूर्णपणे हा जंगल आहे ना हा भीमाशंकर अभयारण्याच्या अंतर्गत हा पूर्णपणे जंगल येतोय. म्हणजे नाणेघाटपासून तर पूर्ण भीमाशंकर वगैरे पूर्ण त्या साईडला पूर्ण गोरखगडच्या त्या साईडला पूर्णपणे हा पूर्णपणे भीमाशंकर अभयारण्याच्या अंतर्गत जंगल आहे. आणि ह्या जंगलात तुम्हाला अनेक अशा वन्यजीव तुम्हाला प्राणी बघायला भेटतील. म्हणजे इथे तुम्ही बघायला बिबटे वगैरे आहेतच आणि आपल्या साळींदरचा हा काटा पण बघायला भेटला आहे. अजून खूप सारे प्राणी तर आपले आहेत पण जास्त कधी बघायला भेटत नाही असे हरिभाऊ मगाशी बोलत होते. आणि असा मस्तपैकी साळींदरचा काटा बघायला भेटला. तर तुम्ही कधी अशा ह्या जंगलामध्ये आले आणि या धबधब्यावरती आले तुम्ही इथल्या तुम्हाला इथे कुठलीच पब्लिक वगैरे जास्त गर्दी तुम्हाला काहीच बघायला भेटणार नाही बघा. आमच्या 10-12 लोकांच्या इथे कोणच नाही आहे. तर काही तुम्ही इथे येत असाल ना तुम्ही या हरिभाऊंशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुम्हाला इथे घेऊन येतील. संडेच्या दिवशी मी इथे गर्दी अजिबात नाही पण इथं आल्यावर कचरा वगैरे तुम्ही मित्रांनो अजिबात करू नका. तुम्हाला इथे कुठेच कचरा बघायला भेटणार नाही बघा. पाण्याची बाटली काय किंवा कुठल्या प्लॅस्टिकचा कागद पण ते बघायला भेटणार नाही. तर सह्याद्रीमध्ये तुम्ही फिरायला येत असाल कुठेही जात असाल पावसाळ्यामध्ये ते कचरा वगैरे अजिबात करू नका. धबधबा आहे आणि हा पूर्णपणे पाणी असं खाली जाते आणि तुम्ही खालच्या साईडला बघाल जोरदार पाऊस चालू आहे बघा. एकदम जोरदार पाऊस चालू आहे. आणि इथे पाऊस काहीच नाही आहे म्हणजे आहे थोडा रिमझिम आहे आणि वरच्या साईडला एकदम जोरदार पाऊस चालू आहे बघा. एकदम वरती बघा एकदम जोरदार पाऊस बघायला भेटतो आणि तोच पाणी पूर्णपणे खाली येतो मस्तपैकी असं वाहत. मित्रांनो पावसाळ्यातले सह्याद्रीचं वातावरण एकदम खतरनाक असं वातावरण आहे का. आणि इथं तुम्ही बघा नाही बघा साईडला पूर्ण गावातल्या ज्या गाया आहेत ना चरण्याकरता आल्यात बघा वरच्या साईडला.
आता निघतो घरच्या दिशेने, म्हणजे हळूभाऊंच्या घरी जेवणाकरता चाललो आहे. मी रोप आणलेली, थोडंसं जरा रॅपलिंगचं पण थोडंसं मुलांकडून जी आपल्याबरोबर आलेली पोरं त्यांची एक दोघांनी जरा केली आनंद घेण्याकरता. एकदम मस्त असं वॉटरफॉल आहे मित्रांनो. बघा वॉटर साईडने येते. तुम्हाला जास्ती तर कुणाचीच गर्दी वगैरे काही लोक तुम्हाला ते बघायला भेटणार नाही. तर कधी तुम्ही येत असाल त्यांचा नंबर देईल मी हरिभाऊंचा, त्यांना फोन करून तुम्ही ह्या ठिकाणी या. रविवारी जर तुम्ही इथं आले ना तर तुम्हाला अजिबात गर्दी भेटणार नाही. एकदम शांतता ह्या ठिकाणी. जर तुम्हाला शांतता अनुभवायची असेल, तुम्हाला ही जागा सगळ्यात बेस्ट जागा आहे तुम्हाला, एकदम सह्याद्रीमधली. तुम्हाला शांतता पाहिजे असेल तर. नाही तर काही ठिकाणी कशी खूप गर्दी असते संडेच्या दिवशी. ही जागा सगळ्यात बेस्ट जागा आहे तुम्हाला मी सांगेन. तर कधी पण या मित्रांनो इथे, त्यांचा नंबर देईल, त्यांना फोन करून तुम्ही इथं नक्की करा. चला आता निघूया घरच्या दिशेने. ट्रेकिंग करून पूर्ण खाली आलो आहे, धबधब्यावरून खाली आल्यावर एक मस्तपैकी अशी नदी आहे. त्या नदीवर एक छोटासा बंधारा आहे. त्या बंधारावर थोडंसं जरा पोहण्याचा जरा आनंद घेतो आहे. कारण मी जेव्हा वरून खाली उतरलो पूर्ण घामाने सगळेजण माखलेले. तर जेवण्याच्या आधी थोडंसं बोलू इथं आंघोळ करूया आणि मग जेवायला जाऊया. तर मित्रांनो, तुम्हाला सिंगापूर गावामधला वॉटरफॉल कसा वाटला तुम्ही मला नक्की कमेंटवर सांगा. आणि व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ तुम्ही आपल्याला नक्की लाईक करा. आणि अजूनपर्यंत कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल ना आणि आपल्या चॅनलला जर कोणी सबस्क्राईब नसेल केलं ना तर मित्रांनो सबस्क्राईब नक्की करा. कसं आलं जेवण? कसं आलं हां सोम? कसं जेवण?